रक्षाबंधनाची राखी हातावरून कधी काढावी आणि कुठे ठेवावी? नमस्कार मंडळी, आज आपण एका महत्त्वाच्या परंपरेविषयी जाणून घेणार आहोत. रक्षाबंधन हा आपल्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात. राखी म्हणजे फक्त दोरा नाही, तर ती आहे एक पवित्र बंधनाची खूण. राखीमध्ये बहिणीच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वाद असतो. अनेक भावांना राखी कधी काढावी हा प्रश्न पडतो. काही लोक तिला 2-3 दिवस ठेवतात, तर काही आठवडाभर. पण यामागे शास्त्रीय आणि पारंपरिक कारणं आहेत. रक्षाबंधनाची राखी मुहूर्तानुसार बांधली जाते. तिला सहजासहजी लगेच काढू नये. कारण राखी बांधताना बहिणीने मंत्रोच्चार केलेले असतात. त्या दोऱ्यात देवी देवतांचा आशीर्वाद मानला जातो. राखीने भावाला सर्व संकटांपासून संरक्षण मिळतं, अशी धारणा आहे. म्हणून राखी निदान 1 दिवस तरी हातात ठेवावी. काही प्रांतांत ती श्रावण महिन्याच्या अखेरपर्यंत ठेवली जाते. महाराष्ट्रात अनेक जण ती नारळी पौर्णिमेपर्यंत ठेवतात. तर उत्तर भारतात भाद्रपदातील पौर्णिमेपर्यंत राखी हातात ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजे साधारण 7 ते 15 दिवस राखी ठेवणे शुभ मानले जाते. पण ती खराब झाली किंवा फाटली तर लगेच बदलावी. राखी काढण्याची योग्य वेळही महत्त्वाची आहे. शक्यतो सकाळच्या शुभ वेळेत राखी काढावी. सूर्यास्तानंतर राखी काढणं टाळावं. काढताना देवाचं नाव घ्यावं. ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जप म्हणावा. राखी काढल्यानंतर तिला जमिनीवर टाकू नये. कारण ती पवित्र मानली जाते. तिला नेहमी देवघरात ठेवावं किंवा पिंपळ, वड, तुळशीच्या झाडाशी बांधावी. याने त्या पवित्र ऊर्जेचा प्रसार होतो. काही लोक राखी वाहत्या पाण्यात विसर्जित करतात. नदी, विहीर, तलाव अशा स्वच्छ पाण्यात ती सोडावी. प्लास्टिकची राखी कधीही पाण्यात टाकू नये. शक्यतो कापड किंवा कापसाची राखी वापरावी. जुन्या काळी राखी रेशीम धाग्याची असायची. ती नंतर गायीच्या गळ्यात बांधली जायची. कारण ती गायीचंही रक्षण करते, असं मानलं जातं. काही गावात राखी शेतातील पिकांना बांधतात. याने पीक भरभराटीचं होतं, अशी श्रद्धा आहे. काढलेली राखी कचऱ्यात टाकणं अपशकुन मानलं जातं. म्हणून तिला नेहमी सन्मानाने विसर्जित करावं. राखी ही केवळ धागा नाही, तर बहिणीच्या प्रेमाची खूण आहे. म्हणून तिला हलकं घेऊ नका. ती आपल्यासाठी ताई, बहीण किंवा मावशीची भावना घेऊन आलेली असते. राखी काढताना तिची आठवण ठेवा आणि तिला दिलेल्या वचनांची आठवण करून घ्या. राखी काढण्यापूर्वी देवाचे आभार माना. कारण हे नातं देवाच्या कृपेनेच टिकतं. राखी काढून देवघरात ठेवल्यास वर्षभर शुभता राहते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो. काही ठिकाणी राखी काढून धूप, अगरबत्ती दाखवली जाते. त्यानंतरच ती ठेवली जाते. याने त्या धाग्यातील पवित्रता वाढते. काही जण ती ठेवून पुढच्या वर्षीच्या होळीच्या अग्नीत टाकतात. होळीच्या अग्नीत ती जळाल्याने संकट नष्ट होतात, अशी श्रद्धा आहे. राखी काढताना मनात बहिणीचं मंगल चिंतन करावं. बहिणीला दिलेल्या गिफ्टची आठवण काढावी आणि तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण आनंदी बहीण म्हणजे घरातला आनंद आणि आनंदी घर म्हणजे सुख समृद्धीचं घर. राखी काढण्याचा एक शास्त्रीय पैलूही आहे. धागा हातात बांधल्याने रक्ताभिसरण सुधारतं. म्हणून ती किमान काही दिवस ठेवावी. लवकर काढल्यास त्या ऊर्जेचा परिणाम कमी होतो. म्हणूनच पूर्वी राखी महिनाभर ठेवण्याची पद्धत होती. आता काळ बदलला आहे, पण परंपरा तशीच आहे. आधुनिक राख्यांमध्ये पवित्र धाग्याची ताकद नसते, पण भावना आणि श्रद्धा कायम असते. म्हणून कितीही आधुनिक राखी असो, सन्मान तोच द्यावा आणि विसर्जनाची पद्धत पाळावी. राखी काढताना बहिणीला फोटो किंवा फोन करून सांगा. याने नातं अधिक घट्ट होतं. काही घरात राखी एकत्र काढण्याची पद्धत असते. भाऊ, बहीण सर्वजण एकत्र बसून हा विधी करतात. याने घरात एकतेचा भाव वाढतो आणि सणांचा खरा आनंद मिळतो. राखी काढताना गोडधोड खाण्याची प्रथा आहे.
कारण आनंदाच्या क्षणी गोड पदार्थ हवाच. मोदक, पेढे, लाडू काहीही गोड खाऊन आनंद साजरा करावा. ही एक छोटी पण गोड परंपरा आहे. काहीजण राखी काढून फ्रेम करून ठेवतात. आठवणी म्हणून ती जपली जाते. बालपणीची राखी पाहताना जुने दिवस आठवतात. म्हणून ही आठवण साठवणही सुंदर आहे. पण प्लास्टिक किंवा मेटलची राखी घरात ठेवताना स्वच्छ ठेवावी. अन्यथा ती धूळ खात पडेल. धाग्याची राखी देवघरात ठेवून वर्षभर पूजावी. कारण ती घराचं रक्षण करते असं मानलं जातं. कधी संकट आलं तर ती राखी आठवावी. कारण ती बहिणीच्या प्रार्थनेचं प्रतीक आहे. रक्षाबंधन हा फक्त एक दिवसाचा सण नाही. तो नात्याचा उत्सव आहे. म्हणून त्यातील प्रत्येक गोष्ट पवित्रतेने करा. राखी काढताना हसत हसत करा. आणि बहिणीला मनापासून धन्यवाद द्या. तिला कधी विसरू नका. कारण ती तुमच्यासाठी आयुष्यभर राखी बांधत राहील. आणि तुम्ही तिचं रक्षण करत राहाल. हेच रक्षाबंधनाचं खरं महत्त्व आहे. म्हणून राखी कधी काढावी, कुठे ठेवावी हे लक्षात ठेवा आणि परंपरा जपा.